उशीर होतोय, निघूया. चल. थांबा. का आला होता इथे? गुरु का आलायस तू इथे? तू इतका निगरगट्ट झालायस का रे? काय नाही राधा, हा तुला आणि अथर्वला फक्त त्रास द्यायला आला इकडे. गुरु मी तुझ्याशी बोलतोय का पुन्हा अथर्वच्या मनात काहीतरी भरायला आलायस तू? अरे बोल ना. सौमित्र, बोला ना, का आला तिथे? मी काय विचारतेय, का आलात तुम्ही इथे? आयुष्यभर असाच त्रास देणार का फक्त? मी बोलतेय तुमच्याशी, का आला तिथे? गुरु ती काहीतरी विचारतेय, बोल. मी स्वतःहून इथे नाही आलेलो, मला इथे आणण्यात आलंय. तुला आणण्यात आलंय म्हणजे काय? खरंच सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवा. मी इथं नव्हतो येणार, मला इथे आणण्यात आलंय, जबरदस्तीने आणण्यात आलंय. राधिका, मी अथर्वलाही नाही भेटलोय आणि तुला त्रास द्यायचा माझा कुठलाही हेतू नव्हता. ट्रस्ट मी सांगतोय ना, मला जबरदस्तीने इथे आणण्यात आलंय. माझाही नाईलाज होता. तुझा नाईलाज झालाय गुरु. तू इतका साधा सरळ माणूस नाहीयेस. ज्यामागे नक्कीच काहीतरी डाव असणार आहे तुझा. खरं काय ते सांग. अरे खरंच देवा शपथ सांगतो मी. कशाला उगीच देवाला त्रास देताय? कोणी आणलं तुम्हाला इथे? नाव सांगा ना. आता कोणाचं नाव घेणार आहेस तू? का आता काहीतरी मस्त स्टोरी बनवून सांगशील? ए हॅलो, सौमित्र, स्टोऱ्या तू बनवत असशील, आम्ही नाही. शन्या, तू इथे? का मी इथे येऊ शकत नाही का? नाही नाही, तू ऑफिस मध्ये गेली होतीस, घरी गेली होतीस, तुझं काम होतं. हो, माझं काम होतं तुझ्याकडे, पण आता नाही. म्हणजे मीन्स मला जो डिसिजन घ्यायचा होता तो मी घेतलाय. जे करायचं होतं ते केलंय. जे करायचं होतं ते केलं म्हणजे? शना, तू स्पष्ट बोल. आणि गुलमोहर मध्ये फ्लॅट घेऊन राहतेस, हे लपवलंस का? मिशी, दरवेळा नाकपोक केलंच पाहिजे का? आम्ही बोलतो ना इकडे. इट्स नन ऑफ युअर बिझनेस, ओके? सो शांत बसा. आणि मला काही लाज नाही वाटत तिला सांगायला. हो, मी इथे राहायला आली आहे गुलमोहर मध्ये. मी ओनर आहे, माझा एक फ्लॅट आहे आता. इथे राहायला आलीस? हो. का का राहायला आलीस इथे? रिव्हेंज घेण्यासाठी. रिव्हेंज? ए मूर्खासारखं बोलू नको काहीतरी. यू जस्ट शट अप, ओके? हा आमचा फॅमिली. शना, हे सगळं नको बोलूस तू, प्लीज. यारी प्लीज, तू याच्यात पडू नकोस आता. शन्या, तू जोरजोरात ओरडून बोलशील म्हणजे सगळ्यांना सगळं पटेल असं नाहीये. हॅलो, कोणाला काय पटतंय आणि काय त्याबद्दल IDK IDC, आय डोंट नो अँड आय डोंट केअर. पण हे सगळे मिशी, ऑरेंज अंकल आंटी, इनफॅक्ट सगळे गुलमोरियन्स तुझ्या साईडने बोलणार ना, कारण त्यांना सिंपती वाटते तुझ्याबद्दल. पण हीच सिंपती एक दिवस नाही ना मी तोडून दाखवली आणि तुझं खरं रूप नाही ना समोर आणलं, तर मी पण शनाया सबनीस नाव लावणार नाही. तू इतकी सेल्फिश बाई आहेस ना राधिका, आणि ते मी एक दिवस सगळ्यांना दाखवून देणार. तू किती कोणाला काही सांगितलंस ना,
तरी हे तू करू शकत नाहीस. नाही पटणार लोकांना. त्यापेक्षा इथनं जा, नाही तर तुला याचे परिणाम भोगायला लाग. परिणाम तर आता तुला भोगायला लागणार आहेत राधिका, कारण मी इथे राहून तुला दाखवणार आहे मी कोण आहे ते. हा, पण गॅरी कसं राहणार इकडे? गॅरीला तर तू पुअर करून टाकलास ना. पण बघच, मी आता त्याला पहिल्यासारखा परत करेन. धमकी देतेस? थिंक व्हॉट एव्हर यू वॉन्ट बेबी, पण मी इथेच राहणार आहे. कोणाला काय करायचं ते करू दे. हा, गुरुनाथ इथं आला राहायला? शनाया पण आली आहे त्याच्यासोबत. सत्यानाश. अच्छा, हा तिचा डाव असणार पा, म्हणूनच तर ती एवढी सगळी नौटंकी करून गेली ना. असेलही कदाचित डाव. आम्हाला मगाशीच कळलं, पण बघायला गेलो. बघायला काय, चांगला दम देऊन आलो, पण ती पोट्टी ऐकून घ्यायलाच तयार नाही. म्हणजे मी, नानासाहेब, महाजनी, गुरुला जाब विचारायला गेलो होतो, पण सरिता त्याचा काही उपयोग झाला नाही. हे सगळं तुम्ही मला आधी काऊन नाही बरं सांगितलं? अगं त्याचा तुला त्रास झाला असता म्हणून नाही सांगितलं. तुला सांगतोय ना सरिता, गुरु आश्रितासारखा राहणारा त्या शनायाकडे. तो फ्लॅट म्हणे तिनं विकत घेतलाय असं तोंडानं सांगत होती. बाई, एवढ्याला पैसा आला कोणून ती जवळ? आई, तिच्याकडे पैसे कुठून आले, कसे आले हा प्रश्नच नाहीये. प्रश्न हा आहे की ते इथेच का आलेत राहायला? दुसरी कुठली जागा नव्हती का? मला माहित आहे ती इथं का आली आहे ते. तिला सगळी नौटंकी करायची असेल ना. बस इथे यायचं आणि आम्हाला त्रास द्यायचा, अजून का? आता बाबा सोसायटीमध्ये चर्चाही होईल ना. ऑलरेडी झाली. हो, सगळ्यांसमोर तमाशा झाला. काय? आमच्यात आणि शनाया आणि यांच्यामध्ये जरा बाचाबाची झाली. पण झालं का? का राहायला आलीस इथे? रिव्हेंज घेण्यासाठी. गॅरीला तर तू पुअर करून टाकलास ना. पण बघच, मी आता त्याला पहिल्यासारखा परत करेन. निगरगट्ट झालेत दोघही, अतिशय निगरगट्ट झालेले. नाही, आपण काय करूही शकत नाही ना. तिने फ्लॅट विकतच घेऊन टाकलेला आहे आणि महाजनी काकांना पण सरळ सांगून टाकलंय की मी इथून हलणार नाही. ती शनाया अगदी हट्टाला पेटली आहे. पण काळजी करू नका, आम्ही ठरवलंय तिला इथे राहू द्यायचं नाही. महाजनींनी, नानांनी ठरवलंय तिला कुठल्याही प्रकारची तिथे मदत द्यायची नाही. आता मदतच तिला मिळणार नाही तर तिला इथे राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्रास होईल नाही या सगळ्या गोष्टीचा, आणि एक दिवस कंटाळून निघून जाईल तो. हो बाबा, तुम्ही जे काही ठरवाल ना त्यात मी सुद्धा आहे तुमच्याबरोबर, पण त्या दोघांना इथे राहू द्यायचं नाही. मी तिला सोडणार नाही बरं. पा का करते ते. त्या दिवशीच तिला इंगा दाखवलेला आहे, आता दिस म्हणा. नाही परत तुझ्या चिंजा उपटल्या तर पा. कसं शक्य आहे? ओनर आहे ती. अरे ओनर असो ना तर काही असो ना, आपल्याला का फरक पडणार आहे? बस तिला इथे राहू द्यायचं नाही म्हणजे नाही. येऊ तर दे ती समोर. पा तिला का करते ती. मी नाही तिला इकडनं हकलून दिलं ना तर पा, आणि त्यासोबत त्या गुरुलाही हकलून देईन मी आता. चला, मला भूक लागली. चल पटकन ओपन करू आपण ते. व्हॉट नाव? शनाया यार, तू बघितलंस ना काय होतंय ते. त्यांना काय वाटलं असेल? त्यांना वाटलं असेल मी अथर्वलाच भेटायला आलोय किंवा आता माझे काहीतरी नवीन प्लॅन असतील. हे रोज घडणार आहे शनाया. तू प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला हे रोज रोज नाही ऐकायचं. मला इथून निघून जाऊया. कोणी कुठेही जाणार नाही गॅरी. लेट्स फेस द सिच्युएशन. काय सिच्युएशन फेस करायची आहे शनाया? हे मी नाही रोज रोज फेस करू शकत. तू ऐक माझा, हट्टीपणा करू नकोस. प्रॅक्टिकली विचार कर. मी प्रॅक्टिकलीच विचार करते. इनफॅक्ट माझ्या डोक्यात एक प्लॅन झालं. तुझा प्लॅन ठरलाय ना तुझा प्लॅन. मग ठीक आहे, तुला हवं ते कर शनाया, पण मी इथे नाही राहू शकत.
हा असा रोज रोजचा अपमान मी नाही सहन करू शकत आणि मान खालून मी रोज नाही चालू शकत. त्यामुळे तुला काय करायचं ते कर आणि हवं तर सांग सगळ्यांना की गॅरी गेला निघून, त्याला नाही जमलं, मी चाललो. ठीक आहे जा. मग मी असं समजेन की तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये. अरे असं शनाय, माझं तुझ्यावर प्रेम असण्याचा आणि इथून जायचा काय संबंध आहे? संबंध आहे गॅरी. हे सगळे लोक ना आपल्या प्रेमाच्या आणि आपल्या मॅरेजच्या अगेन्स्ट आहेत. त्यांना ते तोडायचंय आणि मी ते तोडू देणार नाही. बरं ठीक, तुला काय करायचं ते कर. मी या परिस्थितीमध्ये इथे राहू शकत नाही, मी चाललो इथून. आणि मग कुठे जाणार आहेस तू? मी जाईन, कुठेही जाईन. मी हवं तर त्या माझ्या मुन्ना शेटकडे परत जाईन, कामाला सुरुवात करेन. अच्छा ओके, जा जा. ठीक आहे जा. त्या स्लम मध्ये राहा. गटारीच्या शेजारी जे तुझं घर आहे ना रस्त्यावर, तिथे जाऊन राहा. यार माझी ना सगळीकडून कोंडी झाली अशा नाही. ऐक ना, मी हात जोडतो प्लीज. आपण नको राहूया इथे, आपण इथून निघून जाऊया प्लीज. आपण इथून कुठेही जाणार नाही होत गॅरी, कारण ह्यांनी जी अवस्था केली ना आपली, त्याचा मी रिव्हेंज घेऊनच राहणार. अरे नको मला रिव्हेंज यार शनाया, मला नाही रिव्हेंज घ्यायचा. मला कुणाला काही प्रूव्ह करायचं नाही. मी थकलोय यार, आता मला नाही काही करायचं. हे हा जो तुझा गेलेला सगळा कॉन्फिडन्स आहे ना, तो मला परत आणायचा आहे. कॅरी यार प्लीज, मला थोडा वेळ दे ना, थोडा थांब ना. हे बघ राधिका आणि तिच्या सपोर्टर्सना मी बरोबर लाईनवर आणते. यू जस्ट वेट. आणि आजपर्यंत या लोकांनी शनयाला खूप खूप मूर्ख बनवलं यार. आता शनया त्यांना कशी मूर्ख बनवते तू बघ. पण त्यासाठी आपल्याला इकडे राहायला हवं की नाही गॅरी? तुला कळतंय का मी काय सांगते ते? आणि यू ट्रस्ट मी ना? हे बघ ऐक माझं, आपण इथे राहूया. ओके? दॅट्स राईट माय हबी. अथर्व बाळा, मला तुझी खूप काळजी वाटते रे. यांना असं आज इथे अचानक पाहून खूप राग आला मला. तुझ्या मनावरती काय परिणाम होत असेल याची कल्पना करू शकते मी. म्हणूनच भीती वाटते. पुन्हा पुन्हा तुला हे भेटत राहिले, दिसत राहिले तर तू पुन्हा अस्वस्थ होशील. मला माहितीये तुला या सगळ्याचा खूप त्रास होईल, पण मला तेच होऊ द्यायचं नाहीये. तुला या सगळ्यापासून खूप दूर ठेवायचंय. मला तुझी खूप काळजी वाटते रे. हॅलो. काय मॅडम, आज खूप रिलॅक्स बसलेलं दिसतंय. कोण बोलतंय? कोण आहेस तू? काय काम आहे? हो माझं काही नाही हो, तुम्ही तुमचं बघा. लक्ष नाहीये तुमचं कशातच. कोण बोलताय तुम्ही? स्पष्ट बोला ना. हॅलो हॅलो. कोण आहे हा माणूस? आणि हा माझ्याच मागे का लागलाय? आणि माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट याला कशी काय कळतीये? माझ्या मनात शंका आहे, कदाचित हेच फोन करतायत मला त्रास देण्यासाठी. हे काहीही करू शकतात, कुठल्याही थराला जाऊ शकतात. हे हेच करत असतील, म्हणूनच ते इथे आलेत. मला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल. गुरुनाथ, तुम्ही जर हे करत असाल ना तर सोडणार नाही मी तुम्हाला. गाठ माझ्याशी आहे. अरे बरं झालं तुम्ही भेटलात. काय? ते नवीन आलोय सोसायटीत राहायला. आतो तर उद्यापासून जरा 1 लिटर दूध टाका ना. नहीं देंगे. का? अरे हमारी मर्जी, नहीं देंगे आपको दूध. अहो असं काय करता? हवं तर ऍडव्हान्स घ्या ना. हे घ्या ऍडव्हान्स. अरे साहब, आप एडवांस दो या तो दुगना पैसा दो. हम आपको दूध नहीं देने वाले हैं. हमको पता है आप हमारी राधिका भाऊजी को सताने के लिए यहाँ दोबारा आए हैं. हम आपको दूध नहीं देंगे. जाइए बाहर से लेके आइए. एडवांस दे रहे हैं. अहो दादा, बरं झालं. काय आजकालचे दूधवाले पण त्यांना चांगलं म्हटलं ऍडव्हान्स देतो, दूध द्यायलाच तयार नाही. ठीक आहे. ठीक आहे. हे पैसे ते इथे नाक्यावरून जरा दूध आणून द्या ना. जवळच आहे. जवळच आहे ना. मग तुम्हीच जा ना, मला कशाला सांगताय?
हे बघा साहेब, मी या सोसायटीचा वॉचमन आहे. मी तुमची वैयक्तिक कामं नाही करू शकत. मला जमणार नाही, मला वेळ पण नाही, आणि माझ्याशी बोलू पण नका जरा. काय अशी काय मागतायत सगळी माणसं माझ्याशी? गुरुनाथ, सोसायटीत आता प्रत्येक जण तुझ्याशी असाच वागणार. का काय झालं महाजनी काका? ए काका बिका म्हणायचं नाही. आणि मला हे बघ, तो अधिकार तू कधीच गमावलेला आहेस. आणि आता सोसायटीमध्ये इस्त्रीवाला, पेपरवाला, रद्दीवाला एवढंच काय, पण बकुळा मावशींच्या कोणीही मैत्रिणी तुला मदत करणार नाहीत. आता या सोसायटीमध्ये तुम्ही दोघही जण अनवॉन्टेड आहात, म्हणजे नकोसे, तेव्हा वेळीच निघून जा. हे बघा, इथे शनायाने फ्लॅट विकत घेतलाय. कुठे जाऊ आम्ही? कुठेही जा, खड्ड्यात जा, नाहीतर समोरच्या झोपडपट्टीत जा, पण इथे राहायचं नाही. आता सोसायटीतल्या सगळ्यांचा तुमच्याशी असहकार. असहकार? येस, असहकार. सोसायटीमध्ये आता तुम्हाला कोणाचीही मदत मिळणार नाही. बसा बोमलात. नंतर निघून जाण्यापेक्षा वेळीच काढता पाय घ्या आणि निघून जा. गेट लॉस्ट. यार, तरी मी सांगत होतो शनायाला आपण इथे नको राहूया, पण ही ऐकतच नाही काही. का बाई, कोण माणूस आहे सारखं सारखं तुला फोन करत असते बरं? राधिका, अगं तुझ्या ऑफिस मधला कोणी मुद्दाम धमकीचा फोन करत नसेल ना? नाही, तसं काही नसेल. त्या माणसाला बरोबर कसं कळतं राधिकाच्या ऑफिसमध्ये नक्की काय चाललंय ते? हा मुद्दा आहे. हा, म्हणूनच म्हणते राधिकाच्या ऑफिस मधलंच कोणीतरी असणार. नाही, असं काही नसणार. माझा माझ्या स्टाफवरती पूर्ण भरोसा आहे. माझा फक्त यांच्यावरती विश्वास नाही. हे ज्या पद्धतीने इथे राहायला आले, ती शन्या आली, मला तर असं वाटतं की हे सगळं हेच करतात. गुरुनाथ, 100% तो सुधारलेला नाहीये. नाही, पण गुरुनाथच हे सगळं करतोय याबद्दलचा काही पुरावाच नाही आपल्याकडे. पुरावा कायला पाहिजे ना नानाजी? हे आतापर्यंत एवढे सगळे दिवे लावलेले आहेत ना, ते पुरावे काही कमी आहेत का? राधिका, मलाही वाटते तोच करत असेल, पहा बरं. आणि त्याला साथ असेल त्या भैताडीची. मला या सगळ्याचा शोध घेतलाच पाहिजे. मी आहे ना सोबत, तुझ्या काळजी नको करूस. हो अगं, आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. हो हो, नक्की करू तुला मदत. मला यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करावेच लागतील. राधिका त्या गुरुनाथ आणि शनयाला असा धडा शिकवलाय की नाही? मला नियम आणि कायदे कानून समजावून सांगत होती. बोलतीच बंद करून टाकली तिची. आता दोघंही जातात की नाही बघ. पण काय झालंय? नाही, पण आता परत काय झालं? काय आहे ना, नाक दाबलं की तोंड उघडतं. म्हणजे म्हणजे काय, त्यांना सोसायटीतल्या सगळ्या सुविधा बंद करून टाकल्या. दूध पण त्यांना मिळून दिलं नाही, आणि चौकीदाराला सांगितलं यांना मदत करायची नाही. संपूर्ण असहकार चळवळ. हे बरं केलं. आणि त्या बकुळा मावशींना पण सांगितलं, सोसायटीमध्ये ज्या ज्या बायका काम करतात त्यांना सांगायचं की हिच्याकडे काम करायचं नाही. नानाजी, आता फक्त वीज आणि पाणी कट करायचं राहिलंय. निघून जातात की नाही बघा दोघं जण टोणगे. हो महाजनी, जरा जपू ना. हो नाना, या असल्या लोकांना काय घाबरायचंय? नाही, माझ्याने घाबरायचं अजिबात नाही, पण नानासाहेब बोलतात ते अगदी योग्य आहे. आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, विशेषतः राधिकाला आणि अथर्वला. हे इथे का आलेत काही कळत नाही.